चला, नेहमीप्रमाणे जय हिंद सर्वांना. आपल्या कंट्रोल लेक्चर सिरीज मध्ये स्वागत आहे. एक बेस्ट आणि महत्वाचं प्रकरण आहे ज्याला आपण सिम्प्लिफिकेशन म्हणत असतो, सरळ रूप द्या म्हणत असतो. हे प्रकरण खूप महत्वाचं आहे. सगळ्या परीक्षेला याच्यावरचे प्रश्न विचारलेले असतात. ते टीसीएस असू द्या, आयबीपीएस असू द्या किंवा इतर कोणतीही असू द्या, सगळ्या परीक्षेला याच्यावरचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे. याचा काही बेस असतो बघा सिम्प्लिफिकेशनचा. तो बेस आपल्याला पहिल्यांदा स्ट्रॉंग करणं आवश्यक असतो. त्या बेसमध्ये एवढ्या गोष्टी महत्वाच्या असतात. आपण आतापर्यंत बोडोमास पाहिलेला आहे, राईट. कंचे बागुबेव लहानपणापासून ऐकलेलं आहे ना. आता त्याच्यामध्ये एक शब्द अजून ऍड करायचा, व्ही बोडोमास. कोणता शब्द ऍड करायचा आहे? व्ही बोडोमास. बाकीचं जसे असतं आहे ना, कंचे भागुबेव आपण ज्याला म्हणत असतो तेच. या व्हीचा अर्थ असतो वर्नॅक्युलम. वर्नॅक्युलमलाच इंग्लिशमध्ये आपण वर्नॅक्युलम म्हणतो, मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये ज्याच्या डोक्यावर आडवी रेष असेल, ज्याला आपण बार म्हणत असतो. म्हणजे खाली काही संख्या दिली असेल, काही कॅल्क्युलेशन दिलं असेल, त्याच्या डोक्यावर अशा पद्धतीने एक बार दिला असेल, तर हा जो बार दिला असतो ते बारचा अगोदर सॉल्व्ह करायचं असतं. बघा, एक बार तुम्ही अगोदर पाहिलेला आहे आवर्ती दशांश अपूर्णांक नावाच्या प्रकरणामध्ये, राईट. आता तो आवर्ती दशांश पूर्णांक तुमच्या बॅचचा बाकी असेल काही जणांचा, ठीक आहे. तर ते आवर्ती दशांश पूर्णांक मध्ये काय असतं, ज्या संख्येच्या डोक्यावर बार आहे त्या संख्येच्या छेदामध्ये 9 घ्यायचं असतं. पण इथं तसं नाही. इथे काय असतं राजांनो, इथे बघा, समजा मी उदाहरणात एक प्रश्न दाखवतो तुम्हाला, बारवाला, राईट. त्या बारवाल्या प्रश्नामध्ये आपल्याला आवर्ती दशांश नाही घ्यायचा त्याचा. हा, समजा हा प्रश्न आहे, हा प्रश्न बघा. आता हा जो प्रश्न आहे, या संख्येच्या डोक्यावर बार दिलेला आहे, 3च्या डोक्यावर बार आणि या 3च्या डोक्यावर बार, राईट. म्हणजे आडवी रेष दिलेली आहे, याला आपण वर्नॅक्युलम म्हणत असतो, बार म्हणत असतो. हा जो बार आहे, हा बार याचा अर्थ अगोदर हे सॉल्व्ह करा असा घ्यायचा आहे, राईट. म्हणजे कोणत्याही संख्येच्या डोक्यावर बार दिसला की आपल्याला सवय लागलेली असते याच्या छेदामध्ये 9 लिहायचे किंवा 99 लिहायचे किंवा 999 लिहायचे, ज्या त्या पद्धतीने, आणि ते सॉल्व्ह करायचं. पण इथे 9 वगैरे घ्यायची गरज नाही. याचा अर्थ आहे अगोदर तुम्ही हा बार सॉल्व्ह करा असा अर्थ याचा घ्यायचा आहे, राईट. हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचं. इथे 9 वगैरे काही घ्यायची गरज नाही. 9 वगैरे कुठं? 9 वगैरे आपण आवर्ती दशांश पूर्णांक जे प्रकरण शिकतोय ना, त्या प्रकरणामध्ये तिथे आपण 9 वगैरे घ्यायचे असतात, राईट. आता याच्याकडे येऊयात. हे नियम समजून घ्या. हे नियम खूप महत्वाचे असणार आहे. मग बार आपण अगोदर सॉल्व्ह करणार, त्यानंतर ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. ब्रॅकेटला आपण क म्हणत असतोय ना, क म्हणजेच काय, कंस सॉल्व्ह करायचा, राईट. नंतर ऑफ, षष्टी विभक्ती आहे, इंग्लिश मधली पजेसिव्ह केस, चाचीचे म्हणत असतो आपण त्याला, राईट. ऑफचे जे उदाहरण येणार आहेत, चाचीचे जर आलं तर ते सॉल्व्ह करायचं असतं. बार, नंतर कंस, नंतर चाचीचे. त्यानंतर आपण काय करत असतो, त्यानंतर आपण डिव्हिजन म्हणजेच भागाकार, त्यानंतर गुणाकार, त्यानंतर बेरीज, आणि सगळ्यात शेवटी काय करत असतो, वजाबाकी सॉल्व्ह करत असतो. हा यांचा सिक्वेन्स लक्षातच ठेवायचा आहे. व्ही बोडोमास लक्षात ठेवा, राईट. किंवा कंचे भागुबेव, या व्हीचं बी आपण बार कंचे भागुबेव असं म्हणलं तरी चालेल, या पद्धतीने लक्षात ठेवलं तरी चालेल, ठीक आहे. आता हे तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालं असेल, अशा पद्धतीने लक्षातच ठेवा. त्यानंतर अजून एक गोष्ट सांगतो बघा, ज्यावेळेस प्रश्नामध्ये फक्त ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन आला असेल, म्हणजे फक्त बेरीज आणि वजाबाकी ह्या दोनच गोष्टी आल्या असेल, तर मग त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस जे अगोदर असेल ते सॉल्व्ह करून घ्यायचं. जे अगोदर ते सोडवा, राईट. म्हणजे काय म्हणायचं सर तुम्हाला, बघा प्रश्न मग सगळा सॉल्व्ह केला आपण, फक्त दोनच गोष्टी राहिल्या, बेरीज आणि वजाबाकी दोनच गोष्टी राहिल्या. तर जे अगोदर असेल ते सॉल्व्ह करा. म्हणजे बेरीज नियमानं अगोदर बेरीज सॉल्व्ह करायला पाहिजे, तर ते बघत बसू नका. जर वजाबाकी अगोदर आली असेल तर वजाबाकी सॉल्व्ह करून घ्यायची. दुसऱ्या नंबरला वजाबाकी बेरीज असेल तर दुसऱ्या नंबरला बेरीज सोडून घ्यायची, राईट. तर जे अगोदर ते सॉल्व्ह करून घ्यायचं. पण कधी, फक्त प्रश्नामध्ये बेरीज आणि वजाबाकी असेल तरच. सोबत गुणाकार भागाकार असेल तर नाही. अगोदर भागाकार नंतर गुणाकार याच पद्धतीने चालायचं आहे, राईट. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना क्लिअर आहे असं गृहीत धरतो. आणि बेसिक याच्यावरचे काही नियम असणार आहेत जे सगळ्या गणितात लागू होत असतात. ते नियम मी तुम्हाला पहिल्यांदा समजून सांगतो. पहा, नियम मधला पहिला नियम काय म्हणतो बघा. पहिल्यांदा आपण 2 नियम बघूया. हे दोन्हीच्या दोन्ही नियम जे असणार आहेत हे असणार आहेत बेरीज आणि वजाबाकीसाठी. 4 नियम पाहूयात आपण फक्त दोघांसाठी, बेरीज आणि वजाबाकीचे. गुणाकार आणि भागाकाराचे नियम थोड्या वेळात समजून सांगतो. पहिल्यांदा हे समजून घ्या. बघा, बेरीज करण्यासाठी किंवा वजाबाकी करण्यासाठी 2 चिन्ह दिलेले, 2 संख्या असतात. तर पहिली संख्या आणि दुसरी संख्या, या 2 संख्या आपल्या डोळ्यासमोर असतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, पहिल्या संख्येचं चिन्ह जर प्लस असेल आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह सुद्धा प्लस असेल, तर त्यांच्यामध्ये जी क्रिया करायची ती क्रिया आपण या तक्त्यामध्ये लिहिणार आहोत. पहिली संख्या प्लस मध्ये आहे, दुसरी पण प्लस मध्ये आहे, तर त्यांच्यामध्ये क्रिया बेरजेचीच होणार आहे, प्लसचीच होणार आहे. आणि जे उत्तर येणार त्या उत्तराला चिन्ह सुद्धा बेरजेच होणार आहे, काही वेगळं लागणार नाहीये. याला आपण पहिला नियम म्हणूयात, फर्स्ट नियम आहे आपला हा, राईट. नियम नंबर 1. आता हा जो नियम नंबर 1 आहे त्याच्यावरचं उदाहरण समजून घ्या. 1चं उदाहरण,
साधं सिंपल उदाहरण आहे, जास्त काही लोड घेऊन या. समजा मी जर म्हणले 5 आणि हे 5, आता हे दोन्हीच्या दोन्ही 5 कशामध्ये आहेत रे? प्लस मध्ये आहेत. दोन्हीच्या दोन्ही 5 कशामध्ये आहेत? प्लस मध्ये. त्यांच्या अगोदर चिन्ह नाही बी दिलं, कोणत्याही संख्येच्या अगोदर जर चिन्ह नसेल तर ते प्लस मध्ये असतात, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. राईट, म्हणजे हे बी प्लस मध्ये आहे आणि हे बी प्लस मध्ये आहे, तर यांच्यामध्ये क्रिया कोणती होईल? प्लसच होईल. +5 आणि +5 किती होतात? 10. आता 10 ला चिन्ह नाही बी दिलं तर हे 10 कशाचे आहेत? प्लसचे आहे. म्हणजेच उत्तराचं चिन्ह कोणतं राहील? प्लस मध्ये राहील. हे नाही बी शिकवलं तर आपल्या सर्वांना हे लक्षात आहे. पण इथून पुढचं महत्वाचं समजून घ्या, हे महत्वाचं असणार आहे. नियम नंबर 2 काय म्हणतो? नियम नंबर 2 बघा, जर पहिली संख्याचं चिन्ह प्लस असेल पण दुसऱ्या संख्येचं चिन्ह मायनस असेल, राईट, एका संख्येचं चिन्ह प्लस दुसऱ्याचं मायनस, त्यावेळेस काय करायचं समजून घ्या. इथे उदाहरण घेऊयात आपण, म्हणजे आपलं जास्तीत जास्त चांगलं प्रॅक्टिस होईल. नियम नंबर 2चं उदाहरण आपण इथे घेतोय. सर समजा तुम्ही एक संख्या घेतली +5 आणि दुसरी संख्या घेतली -3, राईट. पहिल्या संख्येचं चिन्ह प्लस आहे, दुसऱ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे आणि आपल्याला याचं उत्तर काढायला सांगितलेलं आहे. मग यांच्यामध्ये क्रिया कोणती करायची ते खूप महत्वाचे आहे. जर एक संख्या प्लस मध्ये असेल आणि दुसरी संख्या मायनस मध्ये असेल तर त्यांच्यामध्ये जी क्रिया होईल ती क्रिया वजाची होणार. कशाची होणार आहे? वजा होणार आहे. काय करूयात आपण याला? शब्दामध्ये लिहूयात. वजाची क्रिया करायची, वजाबाकी करायची. म्हणजेच हे +5 आहे, हे -3 आहे, तर 5तून 3 वजा केले किती येईल? उत्तर 2 येईल. म्हणजे जो उत्तर 2 आलं त्या उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं हे खूप महत्वाचं असतं. ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युज होतं त्यांच्यासाठी व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. सर उत्तराला चिन्ह देत असताना उत्तराला चिन्ह कधीही मोठ्या संख्येचं द्यायचं, मोठ्या संख्येचे चिन्ह, राईट, मोठ्या संख्येचे. उत्तराचे चिन्ह कोणते येईल? मोठ्या संख्येचे चिन्ह. आता +5 आणि -3, 5 मोठे आहे का 3 मोठे आहे? तर आपल्याला साहजिक सगळ्यांना माहिती आहे 5 मोठे आहे. मी उदाहरण छोटे छोटे याच्यासाठी घेतो की आपल्याला नियम समजून घ्यायचे. आता 5 मोठे आहे 3 पेक्षा, म्हणून 5चं चिन्ह प्लस मध्ये आहे, म्हणून ही संख्या प्लस मध्ये येणार, हे उत्तर प्लस मध्ये येणार. +2 हे आपलं उत्तर असणार आहे. हे सर्वांना समजलं पाहिजे, डन झालं पाहिजे, राईट. 100% 100% आणि 100% डन आहे असं गृहीत धरूयात. अजून एक उदाहरण घेतो. हे एक उदाहरण झालं, अजून एक उदाहरण घेऊया. साधं सिंपल, हे पहिलं उदाहरण म्हणतो आपण. आता दुसरं उदाहरण बघा. दुसरं उदाहरण याच नियमाचा. समजा जर मी असं घेतले 12 घेतले अधिकचे आणि वजा घेतलेत 17, राईट, आणि उत्तर काय येईल असं विचारलेलं आहे. हे +12 - 17, राईट, हे आपल्याला प्रश्न विचारला. आता आम्हाला म्हणले एक संख्या प्लस मध्ये आहे, दुसरी मायनस मध्ये आहे. ज्यावेळेस एक प्लस मध्ये असेल, दुसरी मायनस मध्ये असेल तर करायची असते वजाबाकी. मग वजाबाकी करत असताना 12 मधून 17 जातात का? हो, नाही जात. मग या 17 मधून 12 वजा करा. 17 मधून 12 गेले, राहिले किती? 5, राईट. पण चिन्ह कोणतं द्यायचं? सर वरच्या प्रश्नामध्ये आम्ही प्लसचं चिन्ह दिलं होतं, याच्यामध्ये सुद्धा प्लसचं देतो, असं बिलकुल जमणार नाही. इथं चिन्ह कोणत्या संख्येचं? मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे. उत्तराचं चिन्ह कोणतं? मोठ्या संख्येचं. आणि मग मोठं कोण आहे? 12 मोठे आहेत का 17 मोठे आहे? 17 मोठे आहे. 17चं चिन्ह कोणतं आहे? वजाचं चिन्ह आहे. मग 17 जर वजाचे असेल तर याचं उत्तर कशामध्ये येईल? वजाचे 5 येईल, वजाचे 5 येईल आणि वजाचे 5 येईल. हे इथपर्यंत आपल्या सर्वांना समजलं पाहिजे, डन झालं पाहिजे. परफेक्ट आणि परफेक्ट डन होते असं मला एकदा सर्वांनी थंब करून टाका. सर दोन्हीच्या दोन्ही नियम आमचे क्लिअर झालेले आहे. तिसऱ्या नियमाकडे तुम्ही जाऊ शकता. डन आहे, ओके आहे, यस असं काहीतरी कमेंट टाका. चला टाका पटकन कमेंट, पटकन कमेंट टाका. तिसरा नियम लगेच मांडणं सुरू करूयात आपण. बोला 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 बोला, समजायला लागलंय? हा, डन डन डन. त्याच पद्धतीने आता बघा, जर पहिल्या संख्येचं चिन्ह मायनस असेल, पहिल्या संख्येचं चिन्ह काय? मायनस, आणि दुसरी संख्या ही प्लस मध्ये दिली असेल तर त्यांच्यामध्ये क्रिया कोणती करायची? तर त्यांच्यामध्ये क्रिया वजाबाकीचीच करायची. कोणती करायची? वजाबाकीचीच करायची. म्हणजे जो तिसरा नियम शिकलोय त्या तिसऱ्या नियमाचं उदाहरण बघा, समजून घ्या. उदाहरण, हे उदाहरणं खूप महत्वाचे असणार आहे. खूप छोटे छोटे उदाहरण घेतोय, तुम्हाला नियम फिट व्हावा याच्यासाठी हे छोटे छोटे उदाहरण घेतोय, राईट. आणि एकदा हे उदाहरण तुमचे डन झाले, त्या उदाहरणाहून नियम डन झाले, त्या आयुष्यामध्ये तुमचं सिम्प्लिफिकेशन, सिली मिस्टेक सुद्धा होणार नाही, राईट. त्यामुळे परफेक्ट समजून घ्यायचा. मग छोटे छोटे उदाहरण परफेक्ट समजेल. बघा उदाहरण घेऊया त्याच्यातलं. समजा मी याच्यातलं पहिलं उदाहरण घेतो. वजाचे 25 अधिकचे 10, राईट. चला उत्तर काढायचंय. सर पहिल्या संख्येचं चिन्ह वजा आहे, दुसऱ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे. आमचा नियम तोच म्हणतोय, पहिल्या संख्येचं चिन्ह वजा आहे, दुसऱ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे. येणारं उत्तर काय येईल आणि त्याचं चिन्ह कोणतं देईल? आता एक प्लस असेल आणि एक मायनस असेल तर क्रिया करायची वजाबाकीची, हे सरांनी आम्हाला सांगितलं. मग ते अगोदरचं प्लस असू द्या, दुसरं मायनस असू द्या, किंवा पहिल्या संख्येचं मायनस असू द्या, दुसऱ्याचं प्लस असू द्या, क्रिया वजाबाकीचीच करायची, क्रिया बदलायची नाहीये, राईट. आता सर 25 मधून 10 गेले, राहिले किती? 15. 15 तर उत्तर येणार आहे. फक्त एवढंच की प्लस मध्ये घ्यायचे का मायनस मध्ये घ्यायचे, कशामध्ये घ्यायचे तेच महत्वाचं आहे. आता मला सांगा 25 आणि 10 मध्ये
मोठी संख्या कोणती आहे? मोठी संख्या 25 आहे, तर 25चं चिन्ह द्यायचं, म्हणजे आपलं उत्तर वजाचे 15 येईल. याच्यावरून याचा अर्थ काय? उत्तराचं चिन्ह कोणतं घ्यायचं? तर उत्तराचं चिन्ह घ्यायचं मोठ्या संख्येचे, मोठ्या संख्येचे. राईट, डन डन, मोठ्या संख्येचे चिन्ह. मग 25 मोठे होते म्हणून वजाचे 15 हे मी माझं उत्तर लिहिलेलं आहे. सर्वांना हे सुद्धा भारी डन झालं असेल. चला त्यानंतर बघूया दुसरं उदाहरण, याच टाईपचं दुसरं उदाहरण बघूया. समजा जर मी घेतले वजाचे 7 अधिकचे 13, राईट, वजाचे 7 अधिकचे 13. आता या प्रश्नाचं उत्तर काय लिहायचं? सर वजा 7 आहे, पहिल्या संख्येचं चिन्ह वजा आहे, अधिक 13 आहे, दुसऱ्या संख्येचं चिन्ह प्लस 13 आहे. मग याचं उत्तर आम्ही काय लिहिलं पाहिजे? सर प्लस मायनस ज्यावेळेस असेल क्रिया वजाबाकीची करणार, म्हणजे 13 मधून 7 गेले, 13 मधून 7 गेले, राहिले किती? 6. आता हे 6 प्लस मध्ये लिहायचे का मायनस मध्ये लिहायचे? तर मोठ्या संख्येचं चिन्ह 7 मोठे का 13 मोठे? तर 13 मोठे. 13चं चिन्ह कशामध्ये? प्लस मध्ये, तर प्लस मध्ये 6 किंवा फक्त 6 लिहिले तरी चालेल, कोणतंही चिन्ह नाही दिलं तरी चालेल. बेरजेचं चिन्ह दिलं काय नाही दिलं काय काहीही फरक पडत नसतो. हे तुम्हा सर्वांना क्लिअर झालं पाहिजे. आता साधं सिंपल त्यानंतरचा चौथा नियम. आता चौथा नियम खूप महत्वाचा असणार आहे, याच्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं, त्यामुळे समजून घ्या. इथं पण लक्षात असू द्या आणि गुणाकार व भागाकाराचे नियम पाहत असताना तिथं सुद्धा लक्षात असू द्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना ते कळतच नाही की नेमकं आम्ही करायला काय पाहिजे. राईट, ते बोलतो त्याच्यावर नंतर परत. बघा, पहिल्या संख्येचं चिन्ह मायनस आहे, दुसऱ्याचं सुद्धा मायनस आहे, पहिली संख्या सुद्धा वजामध्ये, दुसरी संख्या सुद्धा वजामध्ये. तर यांची जी क्रिया होत असते गणितावर, ती क्रिया बेरीजची होत असते. कशाची होत असते? बेरीज होत असते, बेरीज करायची असते. राईट, उदाहरण घेऊयात, म्हणजे उदाहरण तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. समजा नियम नंबर 4 आहे ना, नियम कोणता? 4. नियम 4चे उदाहरण. नियम 4चं उदाहरण घेत असताना समजा मी घेतले -9 आणि -15. राईट, -9 आणि -15 काय म्हणते बघा, व्यवस्थित आहे का? -9 -15. या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपण काय उत्तर लिहिलं पाहिजे राजांनो? सर तुम्ही आम्हाला सांगितलं पहिल्या संख्येचं चिन्ह वजा आहे, दुसऱ्याचंही वजा आहे, तर दोघांची काय झाली पाहिजे? बेरीज झाली पाहिजे, बेरीज झाली पाहिजे आणि बेरीज झाली पाहिजे. मग बेरीज करा. 15 आणि 9 या दोघांची बेरीज किती होते रे? 24 होते, 24. पण सगळ्यात महत्वाचं चिन्ह, जे उत्तर आलं त्या उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं ते खूप महत्वाचं असणार आहे. आता उत्तराला चिन्ह देत असताना सहज साधं सिंपल असं म्हणू शकतो, आता पहिलं बी वजा आहे, दुसरं बी वजा आहे, म्हणजे चिन्ह कशाचं येईल? वजाच येईल. चिन्ह कशाचं येईल? वजाच येईल. किंवा तुम्ही मोठ्या संख्येचं जरी म्हणलं, आता दोन्ही वजा आहे म्हणलं तर मोठी संख्या वजामध्येच असणार आहे, म्हणजे येणारं उत्तर कशामध्ये होईल? वजामध्ये होईल. -24 होईल, -24 होईल आणि -24 होईल. ज्या वेळेस दोन्ही संख्येचे चिन्ह वजा असतात त्यावेळेस त्यांची बेरीज होत असते. त्यांची काय होते? बेरीज होते. पण चिन्ह कशाचं? वजाचं, वजाचं आणि वजाचं. बघा फास्ट मध्ये एकदा रिव्हिजन. पहिल्या संख्येचं चिन्ह प्लस, दुसऱ्याचं प्लस, क्रिया प्लसचीच करायची आणि उत्तरचं चिन्ह सुद्धा प्लसच द्यायचं. हे काही नाही बी लक्षात ठेवलं तर लक्षात राहतं. बरं, वजाचं चिन्ह एक चिन्ह प्लसचं असेल आणि एक मायनसचं असेल, एक मायनसचं असेल एक प्लसचं असेल, अल्टरचेंज बी असलाय तर त्यांच्यामध्ये क्रिया करायची वजाबाकीची. क्रिया कशाची करायची? वजाबाकीची. आणि वजाबाकीची क्रिया केल्याच्या नंतर जी मोठी संख्या असेल त्या मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. बेरीज आणि वजाबाकी. आणि नंतर चौथा नियम म्हणतोय पहिली वजा दुसरी वजा, क्रिया कशाची करायची? बेरजेची. आणि क्रिया बेरजेची केली असेल तर चिन्ह वजाचं. राईट, चिन्ह वजाचं किंवा मोठ्या संख्येचं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण दोन्हीच्या दोन्ही संख्या कोणत्या आहेत? मायनस मध्ये आहेत. मग मोठी पण मायनस मध्येच असणार आहे, तर चिन्हाचं उत्तर काय येणार आहे? नेहमी मायनस मध्ये येणार. जर हे पण कन्फ्युज होत असेल, नियम जरी लक्षात नसला तर तुम्ही प्लस मायनस म्हणू शकता. शून्य असतो, आपल्याकडे जर पैसे आले तर आपण प्लस मध्ये चाललो, आणि आपण कोणाला पैसे दिले तर मायनस मध्ये चाललो. किंवा आपल्यावर जर कोणाचं कर्ज असेल, त्याचं देणं बाकी असेल तर ते मायनस मध्ये असतं. उदाहरणार्थ बघा, माझ्यावर 9 रुपये कर्ज आहे एका व्यक्तीचं, आणि दुसऱ्या व्यक्तीचं माझ्यावर 15 रुपये कर्ज आहे. तर मग मी कोणती क्रिया केली पाहिजे? एकूण कर्ज किती? तर मला जे कर्ज आहे, पहिल्या व्यक्तीचं 9 रुपये, दुसऱ्या व्यक्तीचं 15 रुपये, दोघांचं मिळून 24 रुपये. पण माझ्यावर ते 24 रुपये कर्जच आहे ना, मग कर्ज आहे तर मी चिन्ह कशाचं देणार? वजाचं देणार, वजाचं देणार आणि वजाचं देणार. हे सर्वांना 100% डन झालं पाहिजे. परफेक्ट डन होते. इथपर्यंत क्लिअर झालं असेल असं म्हणायला काहीही हरकत नाही. तर हे बेरीज आणि वजाबाकीचे नियम विसरू नका, विसरू नका आणि विसरू नका. राईट, आता असेच हेच पण कशाचे नियम पाहिजे आपल्याला? गुणाकार व भागाकाराचे. आता बेरीज वजाबाकीचे नियम पहिले, आता बघा गुणाकार आणि भागाकाराचे नियम. राईट, हे खूप महत्वाचे नियम असतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना या दोघांमधला फरक नसतो समजत, त्यासाठी 2 मिनिटांमध्ये तुमचा फरक क्लिअरच करून देतो. बघा पहिला नियम, याच्यामध्ये सुद्धा 4च नियम असणार आहे. पहिल्या संख्येचं चिन्ह प्लस, दुसऱ्याचं प्लस. आता क्रिया कोणती करायची? म्हणजे मागे आपण एक तक्ता वाढवलेला होता, काय क्रिया कोणती करावी? राईट, तर बेरीज वजाबाकी असं आलं होतं ना. पण इथं जे आहे, इथं क्रिया जर गुणाकाराची दिली असेल तर गुणाकाराची करायची,
जर भागाकाराची दिली असेल तर भागाकाराची करायची, इथे काही बेरजेची वजाबाकीची क्रिया करायची गरज नाही. जर पहिली प्लस मध्ये आहे दुसरी प्लस मध्ये आहे तर उत्तराचं चिन्ह सुद्धा कशामध्ये येणार आहे, प्लस मध्ये आहे. याच्यावर जास्त बोलायची गरज पडणार नाही असं मला वाटतं. हे 3 प्लस मध्ये आहेत, गुणिले प्लस मधले 5 केले, यांचा गुणाकार करायचा. क्रिया कशाची होणार, गुणाकाराची. पहिली पण प्लस मध्ये आहे दुसरी पण प्लस मध्ये आहे तर 5 तारीख 15 येणार उत्तर सुद्धा कशामध्ये येणार आहे, प्लस मध्ये येणार आहे, क्रिया गुणाकाराची. हेच जर भागाकाराचं असतं तर उत्तर प्लस मध्येच येणार आहे, क्रिया भागाकाराची केली असती, हे लक्षात ठेवायचं आहे. इथून पुढचे नियम महत्वाचे असणार आहे. आता खूप महत्वाचा आहे दुसरा नियम समजून घ्या. जर पहिली संख्या प्लस मध्ये आहे दुसरी मायनस मध्ये आहे, आपल्याला विचारला गुणाकार किंवा भागाकार, दोघांपैकी एक विचारला, कोणताही विचारू द्या, आपण याची पेन चेंज करून टाकू म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. सर पहिली संख्या प्लस मध्ये आहे दुसरी मायनस मध्ये आहे, उदाहरण द्या म्हणजे आम्हाला खूप भारी समजत. उदाहरण घ्यावा राजांनो, दुसऱ्या क्रमांकाच्या नियमाचं उदाहरण ऐका ऐका ऐका. उदाहरण नियमाचं दुसऱ्या बघा, खूप भारी आहे. सर प्लस मध्ये 3 आहे, गुणाकार मायनस मध्ये 5 आहे, गुणाकार मायनस मध्ये काय आहे, 5 आहे. ह्या दोन संख्या आम्हाला दिल्यात, +3 -5, +3 -5. उत्तर काय लिहायचं, करायचं तर आहे गुणाकार, कारण मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे तर गुणाकारच करायचा. करून घ्या मग. 3 5 15, 3 5 काय 15, 3 5 15. आता व्यवस्थित आहे का, गुणाकार तर 15 येणार आहे, ह्याच्यात काही डाऊटच नाही, राईट. पण चिन्ह कोणतं द्यायचं हे खूप महत्वाचं आहे. सर प्लसचे 3 आहे आणि मायनसचे 5 आहे. ज्या वेळेस एक संख्या प्लस मध्ये असेल आणि दुसरी मायनस मध्ये असेल, तिचं 100% उत्तर वजामध्येच लिहायचं. 100% उत्तर कशामध्ये लिहायचं, वजामध्ये, वजामध्ये आणि वजामध्येच लिहायचं. त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह वगैरे काहीही म्हणायचं नाही, राईट. म्हणजे माझं उत्तर काय येणार आहे, -15, -15 आणि -15. खतम खतम. याच्यातच अजून एक उदाहरण घेऊयात म्हणजे अजून तुम्हाला भारी समजेल, राईट. समजा जर मी घेतले प्लसचे 4 घेऊयात आणि इकडे गुणिले मायनसचे 2 घेऊयात, राईट. 4 2 8 मध्ये गुणाकार चिन्ह आहे, 4 2 8, राईट. एक प्लस मध्ये आहे दुसरी मायनस मध्ये आहे, चिन्ह कोणतं, मायनसचं. म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळेस मागच्या नियमामध्ये आपण शिकलेलो असतो की मोठ्या संख्येचं चिन्ह घ्या, पण गुणाकार आणि भागाकारामध्ये मोठ्या संख्येचे चिन्ह घ्यायचे नसते. जर बेरीज असेल आणि वजा असेल तर त्याचं उत्तर वजामध्ये, वजामध्ये आणि वजामध्येच लिहायचं, काही चुकवायचं नाही. आणि तिसरा नियम सुद्धा तोच सेम लागू होतो. पहिल्याचं वजा आहे दुसऱ्याचं प्लस आहे तरी उत्तराचं चिन्ह वजामध्येच लिहायचं, उत्तराचं चिन्ह वजामध्येच लिहायचं, वजामध्येच लिहायचं आहे. वाटलं असतं काय करूयात आपण याला मस्त असं शब्दामध्ये लिहूयात. कोणाकोणाला चिन्ह कळत नाही ना, कोणाकोणाला कोणी रस्त्यानं चालत असताना खुणवलेलं कळत नाही, सांकेतिक भाषा कळत नाही, मग आपण त्याला शब्दामध्ये म्हणूया. चालतंय, जमलं पाहिजे, जमलं पाहिजे आणि जमलं पाहिजे. याच अजून एक तिसरं उदाहरण घेऊयात, भागाकाराचं घेऊ म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने समजेल. समजा मी घेतले 20, तर हे 20 घेतले प्लस मध्ये, राईट. आणि इथे भागाकाराचं चिन्ह दिलं, इथे वजाचे 4 घेतले. येणारं उत्तर काय असेल, येणारं उत्तर काय असेल, मी याला असंही म्हणू शकतो ना, 20 भागिले -4, 20 भागिले -4. सांगा 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 उत्तर काय येऊ शकतं, सांगा, राईट. उत्तर तर सगळ्यांचं येणार आहे, फक्त त्या उत्तराला चिन्ह कोणतं असणार आहे ते खूप महत्वाचं आहे. सर पहिली संख्या 20 प्लस मध्ये आहे, दुसरी संख्या 4 वजामध्ये आहे, मायनस मध्ये आहे, मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे. त्याची मांडणी अशीही केली तरी चालते. 4 ने 20 ला भाग दिला, सर आम्हाला कन्फर्म माहित आहे 4 ने 20 ला 5 चा भाग जातो, पण चिन्ह कोणतं द्यायचं. आता पहिल्या संख्येचं वजा प्लस मध्ये आहे आणि दुसऱ्याचं मायनस मध्ये आहे. सर ना आम्हाला सांगितलंय गुणाकार असू द्या भागाकार असू द्या, एक बेरीज दिसली एक वजा दिसली की उत्तर कोणतं ठोकायचं, मायनस वाला ठोकायचं. म्हणजे माझं उत्तर काय असेल, -5 -5 आणि -5. खतम खतम खतम. जमलं पाहिजे, जमलं पाहिजे आणि जमलं पाहिजे. लक्षातच राहू द्या राजांनो, खूप महत्वाचं असणार आहे. चालतंय, हे डन झालं असेल. आपण एक चौथा नियम आणि महत्वाचा नियम आहे, चौथा नियम समजून घ्या. हे चौथ्या नियमाचे उदाहरण आपण इकडे घेऊयात. चला. सर पहिल्याचं वजाचं चिन्ह आहे, दुसऱ्याचं वजाचं चिन्ह आहे. आता खूप महत्वाचं व्यवस्थित आहे का, सर पहिली संख्या सुद्धा वजामध्ये आहे, दुसरी संख्या सुद्धा वजामध्ये आहे. म्हणजे समजा तुम्ही पहिली संख्या घेतली -7 गुणिले -5, राईट. दोन संख्या घेतल्या ना, एक -7 आहे, एक -5 आहे. या दोघांचा गुणाकार विचारला, 7 5 35, गुणाकार किती आला, 35 35 35, राईट. आणि पहिल्या संख्येचं चिन्ह वजा आहे, दुसऱ्याचं सुद्धा वजा आहे, दोघांमध्ये गुणाकार आहे. आणि जर गुणाकार असेल तर त्याचं उत्तर येणार जे असणार आहे त्या उत्तराचं चिन्ह हे बेरीज असलं पाहिजे, प्लस मध्ये असलं पाहिजे, प्लस मध्ये असलं पाहिजे आणि प्लस मध्ये असलं पाहिजे. पहा व्यवस्थित ऐका, दोन्हीच्या दोन्ही दिसायले वजामध्ये, गुणाकारामध्ये मायनस मायनस प्लस होत असतं. हे डोक्यामध्ये फिट करून टाका, फिट करून टाका आणि फिट करून टाका.
राईट. सोबतच अजून एक नियम, अजून एक उदाहरण, अजून एक उदाहरण. राईट. ऐका 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 ऐका. समजा अजून एक उदाहरण घेतलं आपण. परफेक्ट आहे का? परफेक्ट. सर 45 आहेत, वजा 45 आहेत आणि याच्या छेदामध्ये वजा 15 आहेत. राईट. वजा 45 भागीला वजा 15, वजा 45 भागीला वजा 15. आता दोन्हीच्या दोन्ही संख्या वजामध्ये आहेत. राईट. जर पहिली पण मायनस मध्ये आहे, दुसरी पण मायनस मध्ये आहे, तर मायनस मायनस कट होत असतं. 15 ने 45 ला भाग दिला, कितीचा भाग जाणार? 3 चा. पण हे 3 कशामध्ये येणार? प्लस मध्ये येणार, प्लस मध्ये येणार आणि प्लस मध्ये येणार. हे बिलकुल सुद्धा मायनस मध्ये मायनस मध्ये मायनस मध्ये घ्यायचं नाही. चौथ्या नियमाचं हे उदाहरण आहे. राईट. समजलं समजलं समजलं. सर मायनस मायनस क्रिया जी दिली ती, गुणाकार दिली असेल तर गुणाकार, भागाकार दिली असेल तर भागाकार करून घ्यायची. पण उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं? प्लस द्यायचं, प्लस द्यायचं आणि प्लस द्यायचं. सर्वांना 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 हे दोन्हीच्या दोन्ही म्हणजे बेरीज आणि वजाबाकीचे, गुणाकार आणि भागाकाराचे नियम एकदा डन झाले का? कमेंट करून सांगा. कमेंट करा बरं. दोन्हीच्या दोन्ही नियम डन झालेत का? आणि हे जर नियम डन झाले असेल तर सिम्प्लिफिकेशन किंवा पूर्ण गणितातले बऱ्यापैकी उदाहरण तुम्हाला समजतील असं म्हणायला काहीही हरकत नाही. एकदा कमेंट करून सांगा, डन करून सांगा. यस ऑर नो? यस. डन. डन. जॅम्या, काय अडचण नाही, भारी जमलेत. चालतंय चालतंय. हा सर डन. आता हे जर तुम्हाला डन झाले असेल तर एक साधा सिंपल उदाहरण विचारतो मी. त्या साध्या सिंपल उदाहरणाचं मला उत्तर 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 सांगा. ठीक आहे? ठीक आहे. तुमच्याकडून अपेक्षा आहे त्यामुळे कमेंट टाकायला रेडी राहा, कमेंट टाकायला रेडी राहा, कमेंट टाकायला रेडी राहा. सांगा बरं काय उत्तर येईल? -5 इथे काहीही नाही, काहीही नाही याचा अर्थ इथे गुणाकार असतो. ब्रॅकेट, मोठा ब्रॅकेट घेतला हा, इथे 4 गुणिले -4 सॉरी -5 आणि तो -5 कंसामध्ये दिलेला आहे. याचं उत्तर काय येईल मला एकदा कमेंट करून सांगायचं आहे. मग आपण याच्यावर बोलूयात. तुमचं काय आन्सर येतं मला एकदा ते सांगा. 100 प्लस का मायनस? चिन्ह महत्वाचं आहे. प्लस मध्ये येणार आहे का मायनस मध्ये येणार आहे? प्लस मध्ये येणार आहे का मायनस मध्ये? यस, कोमल मॅडम म्हणतात प्लस मध्ये आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. 100. चला सॉल्व करूया. सर सॉल्व करत असताना तुम्ही आम्हाला एकदा समजून सांगा कशा पद्धतीने व्यवस्थित आहे का? हे -5 जशाच तसे राहणार आहे. कंचे बागुबेनुसार आतला कंस सॉल्व करणार आम्ही अगोदर. आतले हे मायनस मध्ये आहेत, आतले मायनस मध्ये आहेत तर बाहेर आल्याच्या नंतर प्लस होणार आहे. बाहेर आल्याच्या नंतर काय होणार आहे? प्लस. सॉरी मायनस आहे तर बाहेरच मायनसच होणार कारण बाहेर काही मायनसचं चिन्ह नाहीये. 5 गुणिले 4 केलं 20 होणार. पण ते 20 कोणते होतील? -20 होतील ना, कारण एकाचं प्लस आहे दुसऱ्याचं मायनस आहे तर ते -20 झाले. आता इथं काही नसतो म्हणून काय असतो? गुणाकार असतो. आता मला सांगा पहिली संख्या वजामध्ये आहे, दुसरी संख्या वजामध्ये आहे, मध्ये गुणाकार आहे. 5 5 20 सॉरी 5 5 नाही 5 2 10 वरचा 0 जसा तसा 100 आणि मायनस मायनस काय होईल? प्लस. म्हणजे माझं उत्तर काय असेल? प्लसचे 100 प्लसचे 100 आणि प्लसचे 100 असणार आहे असणार आहे आणि असणार आहे. राईट. हे सर्वांना 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 डन झालं पाहिजे. आता व्यवस्थित आहे का? हेच उदाहरण आहे, फक्त मी त्याच्यामध्ये एक संख्या एक चिन्ह बदलतोय. व्यवस्थित 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 समजून घ्यायचं काय बदलतोय व्यवस्थित पहा. उदाहरणार्थ वजाचे 5 वजा ब्रॅकेटमध्ये 4 गुणिला -5 ब्रॅकेट क्लोज फक्त वजाचं चिन्ह ऍड केलं इथं, फक्त वजाचं चिन्ह ऍड केलं इथं. पहा या प्रश्नामध्ये आणि या प्रश्नामध्ये फरक एवढाच आहे की इथं गुणाकार होतं, इथं वजाचं चिन्ह आलं. कधी वजा येईल कधी प्लस येईल एवढा फरक होईल. पण सॉल्व करूयात. सर सॉल्व करत असताना आम्हाला एवढं माहित आहे की या वजाच्या 5 ला आम्ही सध्या काही बदलू शकत नाही. हे वजाचं चिन्ह जसे असतं तसं ब्रॅकेट सॉल्व करूयात. -5 गुणिला 4 केलं तर 4 5 20 वजाचे 20 येणार आहे. राईट. वजाचे 20 आले. ब्रॅकेटमध्ये वजाचे 20 आले. इथपर्यंत कोणाला काहीच अडचण नसायला पाहिजे. खरी अडचण आणि खरी चुकण्याचे चान्सेस इथून पुढे चालू होतात. व्यवस्थित आहे का? हे वजाचे 5 बदलणारच नाहीत. या वजाच्या 5 ला अजून काही आपण सॉल्व करतच नाही. बाहेर मायनसचे चिन्ह आहे, आतमध्ये सुद्धा मायनसचे चिन्ह आहे. या उदाहरणात सॉल्व करत असताना व्यवस्थित समजा वजा
आणि वजा 20, राईट, इन ब्रॅकेट आहे ते. आता हे बाहेरचं वजा आणि हे आतलं वजा, हे बाहेरचं वजा आणि हे आतलं वजा, या दोघांमध्ये कोणती क्रिया होणार रे? सर या दोघांमध्ये गुणाकार असतो. या दोघांमध्ये काय असतो? गुणाकार असतो. आणि या दोघांमध्ये जर गुणाकार असेल तर मला सांगा वजा गुणिले वजा काय होत असतात? प्लस होत असतात. आणि म्हणून ते बाहेर काय येणार? +20 येणार. म्हणजे -5 नंतर इथं किती येईल? +20 येईल, +20 येईल आणि +20 येईल. आठवतो आता नियम सांगितला होता, वजा गुणिले वजा चिन्ह काय येईल? बेरीज येईल. आणि मग तेच झालं इथं, वजा गुणिले वजा झालं, वजा आणि आतलं वजा या दोघांमध्ये गुणाकार झाला, वजा गुणिले वजा +20 झाले आणि +20 ला आम्ही +20 ठेवणार. आणि आता इथे साधं सिंपल आहे, पहिल्या संख्येचं चिन्ह प्लस आहे, पहिल्याचं मायनस आहे, दुसऱ्याचं प्लस आहे. तर आम्ही क्रिया कोणती करणार? वजा बाकीची करणार. 20तून 5 गेले, राहिले 15. आणि चिन्ह कोणत्या संख्येचं? मोठ्या संख्येचं. मोठी संख्या 20 आहे, म्हणजे माझं उत्तर +15 आणि +15 येणार आहे. बघा, एक साधं चिन्ह जर बदललं तर उत्तर किती बदलतं. त्यामुळे चिन्ह खूप महत्वाचे असणार आहे आणि त्याच्याकडे लक्ष देऊन पाहणं सुद्धा खूप महत्वाचं असणार आहे. राईट, सर्वांना 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 मी जे दोघांमधला फरक समजून सांगितला तो फरक डोक्यामध्ये फिट्ट झाला का? एकदा कमेंट करून सांगा. बाकीचं आपण बोलूयात नंतर. फरक फिट्ट झाला का एकदा तेवढं सांगा मला. बोला, बोलो भाई, बोलो बोलो बोलो. मजा आ गया, मजा आ गया. कन्सेप्ट अशा क्लिअर झाला ना आयुष्यामध्ये. आम्हाला कधी कधी तुम्हाला परीक्षेला जर असा प्रश्न आला ना, तुम्ही सोडवता चुकणार की थोडा वेळ थांबता, अरे तेव्हा आपण चुकलो होतो. सरांनी आम्हाला या दोघांमधला असा फरक समजून सांगितला होता आणि आता तो आम्हाला क्लिअर झालाय. इथं आम्ही चुकण्याचे चान्सेस जास्त आहे. आपण त्याच्यावर थोड्या वेळासाठी पॉज होतो आणि पॉज झालं की आपण त्याच्यावर विचार करतो आणि विचार केला की सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि बरोबर आन्सर काढतो. म्हणून या प्रश्नाचं आन्सर +15 आलं पाहिजे. आता कधी पण इथून पुढे कधी लक्षात आलं, जर बाहेर मायनस आतमध्ये प्लस किंवा बाहेर प्लस आतमध्ये मायनस असे चिन्ह आले तर त्यावेळेस काय करायचं? पटकन थोड्या वेळासाठी थांबायचं आणि मग विचार करून पटकन सोडवायचं. ठीक आहे, सर्वांना 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 हे डन झालं असेल असं म्हणायला काहीही हरकत नाही. तरी सुद्धा एक छोटंसं उदाहरण घेतो. त्याच पद्धतीने मला सांगा, बाहेर मायनसचे चिन्ह आहे, आतमध्ये प्लसचे चिन्ह आहे, 20च आहे. याचं उत्तर काय येतं बघा. बाहेर मायनसचे चिन्ह आहे, आतमध्ये -20 आहे. याचं उत्तर काय येतं? बाहेर प्लसचे चिन्ह आहे, आतमध्ये -20 आहे. याचं उत्तर काय येतं? आणि दोन्हीकडे मायनस मायनस घेतलं, 1+1 मायनस 1+1 मायनस घेतलं. प्लसचा तर काही विषय नाही ना, प्लस नाही बी पाहिलं तरी चला. व्यवस्थित समजून घ्या. जर कंसाच्या बाहेर प्लस असेल, कंसाच्या बाहेर मायनस असेल, आतमध्ये प्लस असेल तर प्लस मायनस या दोघांचा गुणाकार केला, गुणाकार येत असतो मायनस. आणि हे काय होतात? -20 होत असतात. बाहेर मायनस आतमध्ये प्लस, ते काय होतात? -20 होत असतात, -20 होत असतात, -20 होत असतात. राईट सर, बाहेर पण मायनस आहे, आतमध्ये पण मायनस आहे, मायनस मायनस ते +20 होतील. काय होतील? +20 होतील. आणि एक प्लस आहे, दुसरं मायनस आहे, बाहेर प्लस दिसायले, आतमध्ये मायनस आहे, तर प्लस मायनस गुणाकारामध्ये मायनस होत असतं, म्हणजे हे -20 होतील. कळायला लागलं कसं बदलत जातं हे समजलं पाहिजे. म्हणजे बाहेर मायनस दिसायले, तिकडे मायनस उत्तर आलं. बाहेर आतमध्ये दोन्ही मायनस मायनस आहे तर उत्तर प्लस मध्ये आलं. एक प्लस आहे, एक मायनस आहे, तर मायनस मध्ये आलं. याच्यामध्ये आता तुम्ही चुकायला नकोय. सर्वांना 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 हे क्लिअर झालं पाहिजे. आणि हे क्लिअर झालं असेल आता याच्यावरचे उदाहरण सुरू करूयात. छोटे छोटे आहेत, जसे आपली सांगण्याची पद्धत असते त्या सांगण्याच्या पद्धतीप्रमाणे चालूयात. आपण अगोदर बेसिकचे उदाहरण घेऊयात. बेसिक म्हणजे ते पण खूप महत्वाचे असणार आहे, बऱ्याच परीक्षांना विचारलेलं असणार आहे. जसं जसं समोर जाईल तशी तशी लेवल वाढत जाईल. मग तुम्हाला अंश आणि छेदावाले खूप भारी 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 प्रश्न असणार आहेत. चालेल, आता याच्यामध्ये कुठेही कंस दिलेला नाही किंवा बार दिलेला नाही, कंचे भागुबेवच दिलेले आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला कंचे भागुबेवनुसार अगोदर भागाकार करावा लागेल, नंतर गुणाकार करावा लागेल, नंतर बेरीज करावं लागेल आणि नंतर काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. या नियमानुसार आपल्याला चालावं लागेल. मग सगळ्यात पहिल्यांदा बघा, भागाकार इकडे दिलेला आहे, गुणाकार इकडे दिलेला आहे. राईट, आणि भागाकार आणि गुणाकार दूर दूर असतील त्या क्रिया दोन्ही सोबत करू शकता, काहीच अडचण येत नाही. तर हे प्लसचे 7 तोपर्यंत जसे असते तसे, अधिक 7 किती होतील रे? 49 होतील. हे 49 इथून आले. राईट, हे वजाचं चिन्ह जसे असतं, 7 ने 7 ला भाग दिला तर भागाकार किती येतो? 1 येतो. पण 1 हा भागाकार कशामध्ये येईल? वजामध्ये येईल. हे वजाचं चिन्ह आहे, इकडे प्लसचं चिन्ह आहे. 7 ने 7 ला भाग दिला 1, वजाचा उत्तर येणार. राईट, आता 7 मध्ये 49 मिळवा. 7 मध्ये 49 मिळवले राजांनो, 7 8 56 होत असं, म्हणजे 49 आणि 7 56, 56 मधून 1 गेला,
56 मधून 1 केला उत्तर ते 55 55 55 खतम टाटा बाय जमॅक आलं होतं. आणि याला कोणतंही चिन्ह नाही म्हणजे हे 55 प्लस मधले आहेत आणि प्लस मधले आहेत. खतम जमलंय भारी जमलंय विशेष खलास चालतंय. ज्या वेळेस 4 गोष्टी आल्या काहीच नाही भागाकार वेगळा असेल गुणाकार वेगळा असेल तर करून घ्यायचा. नंतर बेरीज अगोदर तर बेरीज वजाबाकी नंतर तर वजाबाकी बऱ्यापैकी आले. माझ्या सोबत सोडून चालू करा म्हणजे तुमची जास्तीत जास्त उदाहरणाची प्रॅक्टिस. 125 गुणिला 5 अधिक 10 भागीला 5 वजा 25 या पद्धतीने आपल्याला चालायचंय. सोडत असताना आपल्याला इथं सुद्धा अगोदर सगळ्यात पहिल्यांदा भागाकार सोडवावा लागेल, नंतर गुणाकार सोडवावा लागेल, नंतर बेरीज सोडवावं लागेल आणि नंतर वजाबाकी सोडवावं. राईट. आता गुणाकार इथं दिसतोय, भागाकार इथं दिसतोय, दोन्ही वेगवेगळे आहेत, दोघांच्या मध्ये बेरजेचं चिन्ह आहे. तर तुम्ही ते अगोदर जे असेल ते केले तरी चालेल किंवा दोन्ही सोबत सोडवले तरी चालेल. चला सोडूया. सर 125 गुणिला 5 केला म्हणजे 125 गुणिला 5 डायरेक्ट 625 होत असतं. हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण घातांक या प्रकरणामध्ये जाईल त्या घातांकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उदाहरण घेतल्याच्या नंतर हे डायरेक्ट गुणाकार करायला सुद्धा सोपं जातं. राईट. म्हणजे 64 गुणिला 8 केले की 512 येत असतात किंवा 36 गुणिला 6 केले की 216 येत असतात किंवा ह्या छोट्या छोट्या गोष्टी कळायला लागतात तुम्हाला नेमकं काय असतं. सर 25 गुणिला 5 केलं 125 गुणिला 5 केलं इथे किती येणार आहे 625 गुणिला या 5 ने 10 ला भाग दिला 5 ने 10 ला भाग दिला तर कितीचा भाग जाईल 2चा भाग जाईल वजा 25 आला. राईट. सर 625 मध्ये 2 मिळवले 627 झाले आणि त्याच्यातून वजा 25 केले किती उत्तर येईल 600 जमलाय भारी जमलाय आले जमायला लागले. अशा पद्धतीने परफेक्ट जमलं पाहिजे चुका करायला नको. ठीक आहे. आता एक उदाहरण घेतो त्याचं उत्तर पॉइंट मध्ये जरी येत असलं तरी काही हरकत नाही आपण काढण्याचा प्रयत्न करूया. काय होईल व्यवस्थित आहे का हे उदाहरण समजून घ्या. मी काय चेंजेस करतो व्यवस्थित लक्ष देऊ नये का. सर 125 गुणिला 5 अधिक 5 भागीला 10 वजा 25 हे वेगळं नाही काही वेगळं नाही खूपच बेस्ट उदाहरण आहे. व्यवस्थित आहे का. सर या दोन उदाहरणामध्ये इथं भागाकाराचं चिन्ह आहे इथे सुद्धा भागाकाराचं चिन्ह आहे फक्त अगोदर 10 आहे नंतर 5 आहे इथं अगोदर 5 घेतले नंतर 10 घेतले. बरेच विद्यार्थी गडबडीमध्ये काय करतील या दोघांचा गुणाकार आला 625 ठीक आहे मान्य आहे. हे प्लसचं चिन्ह जसं असतं सर इथे 5 भागीला 10 दिसते उत्तर 2 लिहून टाकतील उत्तर 2 लिहिते. इथं उत्तर 2 लिहायला जमणार नाही. दोघांमधला तुम्हाला फरक समजला पाहिजे. काय फरक आहे व्यवस्थित पहा. हे छोट्या छोट्या गोष्टी सिम्प्लिफिकेशन मध्ये खूप सोपवतात. 10 भागीला 5 याचं उत्तर येतं 2 आणि 5 भागीला 10 याचं उत्तर काय येतं सर 10 ने 5 ला भाग जात नाही 0 घेणार पॉईंट घेणार याच्यावर 0 टाकला 50 झाले 10 5 50 0.5. फरक समजतो दोघांमधला. फक्त एक जागा बदलली त्यांनी. जागा बदलल्यामुळे उत्तर बदलणार आहे. पण गडबडीमध्ये आपलं लक्ष नसतं. आपण काय म्हणतो सर 5 भागीला 10 आहे 10 भागीला 5 आहे याच्यात काही फरक पडणार आहे का. आपल्याला वाटतं सर 5 ने 10 ला भाग दिला 2 उत्तर येते याचं उत्तर 2 येणार नाही. याचं उत्तर काय लिहिलं पाहिजे याचं उत्तर लिहिलं पाहिजे 0.5. समजा बाकीचं जसे असतं सर हे -25 जसे असतं. आता 625 मधून 25 वजा गेले किती झाले 600. 600 मध्ये 0.5 ऍड केले 600 मध्ये 0.5 ऍड केल्याच्या नंतर 600.5 बघा फक्त जागा बदलल्यामुळे उत्तर बदलतं. तर ह्या अशा सिली मिस्टेक ज्या होऊ शकतात त्या सिली मिस्टेक तुमच्या क्लिअर झाल्या का मला एकदा कमेंट करून सांगा. पटकन दोन्ही उदाहरणामधला फरक आपल्याला परफेक्ट आणि परफेक्ट समजला का एकदा फेकून मारा. कळते 10 भागिले 5 आणि 5 भागिले 10 मुळे काय झालं समजलं. यस डन. मी प्रत्येक उदाहरणामध्ये काही ना काहीतरी त्याचा संबंध समजून सांगतोय तो संबंध लक्षात असू द्या. 10 भागिले 5 आणि 5 भागिले 10 अगोदर नाव इथे 10 भागिले 5 आहे इथं 5 भागिले 10 आहे 5 भागिले 10 आले म्हणजे उत्तर 0.5 येणार किंवा 1/2 येणार. याच्यामध्ये सिली मिस्टेक चुकवायची नाही सिली मिस्टेक करायची नाही.
कळालं पाहिजे, आलं पाहिजे, या पद्धतीने आपण याच्यावर काम केलं पाहिजे. चालतंय चालतंय, डन झालंय, डन झालंय, डन झालंय. घ्या बरं, घ्या सोडवा. सोडवा. इथे पण कंचे भागुबिवानुसार जावं लागेल. 18/3, 6 × 3. करा करा, सांगा. भारी एकदम, एक नंबर जमलं पाहिजे. साध्या सिंपल चुका करू नका, फक्त उत्तर परफेक्ट काढा. उत्तर एकदा परफेक्ट काढलं बाकीचं सगळं जमतं आपल्याला. 31, 19, 25. बापरे, तिघांनी आन्सर टाकले, तिघांचे वेगळे. असं का बरं झालं सर? 3 ने 18ला भाग दिला, 3 × 18, 6चा भाग गेला, इथून 6 भेटले. वजाचं चिन्ह जशाच तसं, सैंत्रिक 18 अधिक 19 अधिक 19. बघा, जे बोडोमासच्या नियमानुसार इथं जातील त्यांचं उत्तर चुकण्याचे चान्सेस जास्त आहे. बोडोमासच्या नियमानुसार तुम्ही 18 आणि 19 या दोघांची बेरीज जर 37 जर केली तर 37 जमणार नाही, कारण या 18चं चिन्ह मायनसचं आहे. 18चं चिन्ह मायनस असल्यामुळे या दोघांची वजाबाकी होणार आहे. या दोघांची काय होणार आहे? वजाबाकी होणार आहे. पण मी तुम्हाला म्हटलं होतं, ज्यावेळेस प्रश्नामध्ये फक्त बेरीज आणि वजाबाकीच असेल, गुणाकार भागाकार नसेल, तर त्यावेळेस सरळ सरळ जे अगोदर आहे ते अगोदर करून घ्यायचं. जे अगोदर आहे ते अगोदर करून घ्या. मग 6 मधून 18 जातात का हो? नाही जात. 6 मधून 18 जात नाही, मग 18 मधून 6 गेले, राहिले 12. पण चिन्ह कोणत्या संख्येचं? चिन्ह मोठ्या संख्येचं. मोठी संख्या कोण आहे? 18. वजाचे 12, वजाचे 12 अधिक 19. समजा समजा, घुसा खोपडी में. याचं उत्तर काय येईल? वजाचे 12 येईल. याचं उत्तर काय येईल? वजाचे 12 येईल. आणि एक चिन्ह वजा आहे, दुसरं चिन्ह प्लस आहे, बेरीज आहे, त्यावेळेस क्रिया त्यांच्यामध्ये वजाची होणार. वजाची झाली, मग 19 मधून 12 गेले, राहिले किती? 7. 19 मधून 12 गेले, राहिले 7. चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या 19, राहिलेले 7 जशास तसे. फक्त प्लस मध्ये 7 हे उत्तर पाहिजे होतं. फक्त प्लस मध्ये 7 हे उत्तर पाहिजे होतं. कोणाचंच नाही आलं. गलती से मिस्टेक हो गई. गलती से मिस्टेक मत करते जाओ, नहीं तो एग्जामिनेशन भी बोलेगा क्या मेरी भी गलती से मिस्टेक हो गई. 100 में से 10, 1 0 कम कर दिया, 10 मार्क मिल गए ना. नसेल समजलं कोणाला, परत एकदा सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. सर 3 ने 18ला भाग दिला, 6चा भाग गेला, दोन्ही प्लस मध्ये, त्यामुळे लोड नाही. सैंत्रिक 18 मायनसचं चिन्ह आहे, तर 18 मायनस मध्ये येणार. प्लसचे 19 जशाच तसे. जर बेरीज अगोदर असेल तर बेरीज अगोदर करा, वजाबाकी अगोदर असेल तर वजाबाकी अगोदर करा. सर 6 मधून 18 जात नाही, 18 मधून 6 गेले, 12. चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजाचे 12, हे अधिकचे 19 आहेत. अधिकचे 19 आणि पहिल्या संख्येचं चिन्ह -12, म्हणजे मायनस होणार ना, प्लस मायनस मायनस होणार. 19 मधून 12 गेले, राहिले किती? 7. पण चिन्ह कोणतं देणार? मोठ्या संख्येचं. मोठी संख्या कशामध्ये? प्लस मध्ये. राईट. बरं सर, आम्ही ज्या पद्धतीने सोडलं कंचे भागुबेवच्या नियमानुसार, आमचं का बरं चुकायला ते आम्हाला एकदा फोडून सांगा. व्यवस्थित आहे का? सगळ्या दृष्टिकोनातून आपण उदाहरणाचा विचार करत जाऊयात. सर आमच्याकडे आहे 6 - 18 अधिक 19. राईट. हे कंचे भागुबेवच्या नियमानुसार. सर कंचे भागुबेवच्या नियमानुसार अगोदर बेरीज करायची असते. मग बेरीज करायची तर मग कशा पद्धतीने काम केलं पाहिजे? ऐका राजांनो, हे 6 जशास तसे ठेवा. आता सॉल्व करत असताना मी काय सॉल्व करतो त्याच्या खाली अंडरलाईन ठेवतोय. बघा मी अंडरलाईन 18 अधिक 19 याच्या खाली नाही करत, याच्यासोबत या वजाच्या खाली सुद्धा करतोय. वजाच्या खाली करतोय याचा अर्थ 18चं चिन्ह वजाचं आहे, 19चं चिन्ह प्लसचं आहे. 18चं चिन्ह वजाचं, 19चं चिन्ह कशाचं? प्लसचं. मग मला सांगा, 1 प्लस 1 मायनस मध्ये आहे, 1 प्लस मध्ये आहे, क्रिया कोणती होईल? वजाची क्रिया होईल. आता 19 मधून 18 गेले, राहिले किती? 1. राहिला 1 ना, या दोघांची वजाबाकी गेली, काय होईल? वजा होईल. का बरं वजा होईल? कारण 18चं चिन्ह मायनसचं आहे म्हणून वजा होईल. आणि वजा झालं तर चिन्ह मोठ्या संख्येचं. 18 मोठे का 19 मोठे? 19 मोठे. 19 प्लस मध्ये आहे, प्लस मध्ये. 6 आणि 1 किती? 7. आपण काही नियमाला अपवाद करत नाही. इकडं सुद्धा 7 आलंय, इकडं सुद्धा 7 आलंय. उत्तर दोन्हीकडे सारखंच आलं पाहिजे. फक्त तुम्ही चुकत असताना, व्यवस्थित आहे का? तुमच्या मनातलं बोललो की नाही बघा, तुम्ही चुकत असताना सर 18 आणि 19 या दोघांची वजाबाकी करण्याच्या ऐवजी आम्ही त्यांची केली बेरीज. बरोबर.
मग बेरीज केली तर ती बेरीज आली 18 18 36 36 आणि 1 37 37 आणि मग आम्हाला वाटलं 37 मधून 6 वजा केले म्हणजे 31 प्लस मध्ये आमचं उत्तर येईल आणि 31 प्लस मध्ये हे आपलं पहिलं ऑप्शन असतं. 31 प्लस मध्ये पहिलं ऑप्शन असेल तर परीक्षेला आपण कधीच आपलं आलेलं उत्तर ऑप्शन मध्ये असेल तर क्रॉस चेक करतच नाही. हे कधी चेक करतो मग आन्सर केल्यावर, बरोबर ना, चुकायला नाही. त्यामुळे मी म्हणेल ज्या वेळेस प्रश्नामध्ये सोडत असताना फक्त बेरीज आणि वजाबाकी ह्या दोनच क्रिया असेल तर जी अगोदर ती करून घ्यायची, बाकीचं नंतर बघत बसायचं काय, म्हणजे इथं चुका होत नाहीत. त्यामुळं जी अगोदर ती करून घ्यायची आहे. सर्वांना डन डन आणि डन झालं असेल असं म्हणायला काहीही हरकत नाही. पॉइंट मध्ये आले काही लोड घ्यायचा नाही, सोडूनच चालू करायचं, सोडूनच चालू करायचं. 4 ऑप्शन आपल्या समोर दिलेले आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन वाला आहे, थोडंसं कॅल्क्युलेशन वाढणार आहे, पण तुम्ही कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करता एवढं मला पाहायचंय आणि आन्सर काढायचंय. काढा बरं, काढा बरं. 4 ऑप्शन पैकी आपलं काय आन्सर येईल, सोडवा. आपल्याला खूप सारे उदाहरण घ्यायचे, खूप सारी प्रॅक्टिस घ्यायची, त्यामुळे काही लोड घेऊ नका, हळूहळू क्लिअर होणार आहे तुमचं. पण सोबत सोबत सोडवा, मला कमेंट टाका, तुमचं आन्सर चुकलं तर चुकू द्या, काही हरकत नाही. इथं जर चुकलं ना तुमचं आयुष्यात परत चुकणार नाही याची गॅरंटी आपली, राईट. याचा अर्थ इथं चुकवतच बसा असं नाही. सांगा ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 2. चल सोडवतो बघा. सर या दोघांमध्ये भागाकार दिसतोय, मी या दोघांना असं लिहू शकतो का, 35/49, राईट, लिहू शकतो, काहीही हरकत नाही. या दोघांमध्ये गुणाकार दिसतो, हे अधिकचं चिन्ह जसं असतं तसं. बघा गुणाकार करत असताना पॉइंट नंतर दोन्हीच्या दोन्हीकडे एक एक अंक आहे, तर 5×15 हा गुणाकार येणार आहे. इथं पॉइंट नंतर एक अंक आहे, इथे पॉइंट नंतर एक अंक आहे, तर 1 आणि 1 2 सोडून अंक दशांश द्यायचा आहे, म्हणजे हे दोघं सोडून दशांश दिला, इकडे काही नाही म्हणून 0.15 हा यांचा गुणाकार येणार आहे, राईट. आणि हा जसा 0.1 जशास तसा, 0.1 जशास तसा. आता सर इथं आम्ही करायला काय पाहिजे, व्यवस्थित आहे का, इथं पॉइंट नंतर एक अंक आहे, इथे पॉइंट नंतर एक अंक आहे, ते नाही बी घेतलं तरी चालतं भागाकारामध्ये, नाही बी घेतलं तरी चालतो. का बरं नाही बी घेतला चालतो मला सांगा. इथं पॉइंट आहे, इथं पॉइंट आहे, आता हा पॉइंट उडाला, अंशामध्ये पॉइंट नंतर एक संख्या आहे तर खाली एक शून्य वाढतो, छेदामध्ये पॉइंट नंतर एक संख्या आहे तर वर एक शून्य वाढतो. हा 0 0 कटला म्हणजे माझ्याकडे कोण राहतं, फक्त 35/49 राहतं, राईट. म्हणून तो नाही बी घेतला किंवा घेतला बी तरी फरक पडत नाही, उत्तर सेम येत असतं. आता याला लहानात लहान करा, 5×7 35, 5 नाही आपल्याला किती द्यावं लागेल, 7 न भाग द्यावं लागेल, 7×5 35, 7×7 49, म्हणजे 5/7 अधिक 0.15 वजा 0.1, हे माझं इथपर्यंत आले. वैभव तुम्ही लेट जॉईन झाले. आजचं लेक्चर जे आहे ते आपण मोबाईलच्या नेटवर्कवर घेतोय, त्यामुळं क्वालिटी थोडी कमी जास्त होत जाईल, तेवढं ऍडजस्ट करा, ठीक आहे. वाटलंच तर उद्यापासून, आता आज रात्रीपर्यंत वायफायचा प्रॉब्लेम क्लिअर झाला तर एखाद्या दिवशी आपण आता 2-4 दिवस काय करूयात, आपण एक दिवस दुपारी सेशन 1-1 तास ठेवूयात, म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिस सुद्धा होईल. चला आता याला सोडत असताना मी काय करतो, मला थोडं स्मार्ट वर्क दिसतं, मी या दोघांची वजाबाकी करून देतो. हे 5/7 जसे असतं तसे, अधिकचं चिन्ह जसे असतं तसं, हे 0.15 वजा 0.1 आहे, यांची वजाबाकी काय येईल सांगा बरं. यांची वजाबाकी तुम्हाला असं वाटू शकतं 15 मधून 1 गेला 0.14 अशी येऊ शकते असं वाटू शकतं, पण ही सरासर चुकीची आहे. 0.14 ही वजाबाकी येत नाही. यांची वजाबाकी मी तुम्हाला साईडला करून दाखवतो चुकू नये यासाठी. बघा व्यवस्थित आहे का, 0.15 आणि इथं 0.1 आहे. कधीही ज्यावेळेस दशांश असते तर दशांश खाली दशांश आला पाहिजे, दशांश खाली काय आला पाहिजे, दशांश आला पाहिजे. दशांश इकडे तिकडे पळवायचा नाही, इकडे तिकडे नाही पळवला मग सर 5 काही वजा करायचे नाही, 5 जसे असते 1 1 वजा केला 0.0, म्हणजे माझं उत्तर काय येईल 0.05 येईल, याचं उत्तर काय येईल 0.05. म्हणजे या दोघांची जी वजाबाकी झाली, कोणाची 0.15 वजा 0.1, यांची वजाबाकी 0.14, जी बऱ्याच जणांना लिहिली असेल तर ती नाही, ती चुकणार.
राईट. त्यांची वजाबाकी काय येईल, त्यांची वजाबाकी 0.05 येणार आहे. कारण जर आम्ही यांचे घर समान केलंय तर हे 10 होणार आहे, 15तून 10 गेल्यावर 5 राहत असतात. ते आम्हाला सगळ्यांना साधं सिंपल माहिती आहे. आता इथून पुढे तुम्ही काय वर्क करता ते महत्वाचं. आता मला एक कळतं सर आम्ही याला पाया समान करू शकतो किंवा तिरकस गुणाकार सुद्धा करू शकतो, असंही करू शकतो, आणि या संख्येच्या छेदात काही नसतो म्हणून 1 असतो. तर आम्ही पाया जर समान केला किंवा याला जरी भाग दिला, त्याला भाग दिल्याच्या नंतर कितीचा भाग जातो रे, जवळपास 7 7 7, हा भागच देऊन टाकूत आपण, कशाला जास्त वाढवत बसून येते ना, भाग दिलेलं सोपं आहे. 7 ने 5 ला भाग जात नाही, 0 पॉईंट घेणार. कुठे करूयात आपण भागाकार, इथे करतो. बरं इकडे जागा आहे, इकडे करून घेतो. 5/7, 7 ने भाग द्या भाग, 7 ने भाग जात नाही, 0 पॉईंट, याच्यावर रोडला 0 झाले 50, 7 7 49, 50 मधले 49 गेले, उरला 1 ला भाग जात नाही, 0 वाढवला, 7 1 7, 10तले 7 गेले, उरले 3 झाले 30, 7 चोक 28, राईट, 7 चोक 28, 7 चोक 28, उरले तर 2. बरं पुढचं करत बसूत का नाही, 3 ऑप्शन पर्यंतच ऑप्शन आहेत, ठीक आहे, इथपर्यंत द्या. 7.14 आणि 7.14 मध्ये जर मला आता हे 0.05 मिळवायचे, 0.05 हे मिळवले मी, तर हे 4 जशास तसे, 5 आणि 1 6, हे 7 जशास तसे, 0.0 जशास तसा, म्हणजे माझा आन्सर काय येईल लिहून टाकूयात आपण, 0.714 अधिक 0.05 आणि याचं उत्तर काढलं तर 0.7644. खतम खतम खतम. ऑप्शन नंबर 2 ऐसा जम्या ऐसा आलं पाहिजे. चेतन लेट जॉईन केलं का? चेतन यांनी लेट जॉईन केलं वाटतं. आता दररोज 7 वाजता जॉईन करत चला. चेतन, वैभव, नोटिफिकेशन आले असेल ना. आज आपलं वायफाय बंद पडलेलं आहे, कालच्या सारखंच अजून सुरू नाही झालंय, तरी सुद्धा आपण मोबाईलच्या नेटवर्कवर घेण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. तर त्यामुळे थोडंसं क्वालिटी कमी जास्त होत राहील. चालतंय, डन आहे. घ्या, सगळ्यांचीच गेली काय आता. याचं काय येईल सांगा, याचं काय येईल सोडवा. अच्छा प्रफुल, सांगा काय येईल, सोडवा. आलेलं उत्तर ऑप्शन मध्ये नाहीये. आले नाही, इंग्लिशचा नसतो प्रॉब्लेम, फक्त मॅथ आपल्याकडे. अच्छा, तर तुमचं असं म्हणते का, ठीक आहे, चालत चालत, काय अडचण नाही. .13 ऑप्शन मध्ये नाहीये, ऑप्शन मध्ये नाहीये, ऑप्शन मध्ये नाहीये. सोडवा सोडवा. चला मी सांगतो, व्यवस्थित पहा कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे. सर इथे 1.6 गुणिले 1.6 आहे, अधिक 1.5 गुणिले 1.5 आहे, वजा 4.8 चे मूल्य काय असेल असं आपल्याला विचारलेलं आहे, राईट.
आता याला सोडत असताना आम्ही सोडवलं कसं पाहिजे मला सांगा. 1.6 1.6 म्हणजे दोन्ही संख्या सारख्या आहे म्हणजे यांचा वर्ग करायचा. 1.6चा वर्ग याचा अर्थ वर्ग नाही म्हणलं तरी या 16 झाले आणि 16चा वर्ग किती होतो 256. बरं पॉईंट नंतर एक संख्या आहे, पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणजे पॉईंट नंतर दोन संख्या सोडून आम्हाला दशांश दिला पाहिजे. ही एक आणि ही एक अशा म्हणून दोन संख्या सोडून दशांश म्हणजे आमचं उत्तर काय येईल 2.56 हा 1.6चा काय असेल वर्ग असेल. इथं करत बसू नका तुम्ही कॅल्क्युलेशन, तुमच्याकडून करावं ही अपेक्षा आम्हाला सुद्धा बिलकुल नाहीये किंवा परीक्षेला विचारलं तर अपेक्षा नाहीये. तुम्ही इथे किती स्मार्ट वर्क करता, तुमच्याकडे असलेलं नॉलेजचा वापर तुम्ही किती करता हे पाहण्यासाठी हा प्रश्न आहे. राईट, तर त्यामुळे इथं करत बसू नका. 16 गुणिले 16 याचा अर्थ 16चा वर्ग 256. पॉईंट नंतर एक, पॉईंट नंतर एक म्हणजे पॉईंट 2 सोडून संख्या द्यायचा आहे, दशांश द्यायचा. इथे सुद्धा तसंच आहे सेम. 1.5 गुणिले 1.5 म्हणजे 15चा वर्ग. 15चा वर्ग किती आहे 225. इथे पॉईंट नंतर एक संख्या, पॉईंट नंतर एक संख्या, टोटल मिळून पॉईंट नंतर दोन संख्या नंतर दशांश म्हणजे याला सॉल्व्ह केलं तर इथून उत्तर काय आलं 2.25 आलं आणि हे वजाचे 4.8. राईट, खतम. आता हे आता आम्हाला जमलं पाहिजे. मग हे जर आम्हाला जमलं असेल तर मला सांगा यांची बेरीज करून घ्या. 6 मध्ये 5 मिळवले 11, 11शी 1 हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 5 किती झाले 8. पॉईंट जसा तसा 2 आणि 2 4, 4.81 वजा 4.8 यांची वजाबाकी करायची. आता यांची वजाबाकी बरेच विद्यार्थी चुकवणार आहेत. 81 मधून 8 गेले, 81 मधून 8 गेल्यास राहिले 73, 0.73, 0.73 ऑप्शन मध्ये नाहीये म्हणून बरं आहे, नाही तर तुम्ही उत्तर लिहिलं असतं. आता यांची वजाबाकी कशी करायची सर 4.81 वजा 4.8 ही अशी मांडणी झाली पाहिजे. दशांश खाली दशांश आलाच पाहिजे. इथं वजाबाकी एकातून काही वजा करायचं नाही, एक जशाच तसं. 8तून 8 गेला 0, पॉईंट खाली पॉईंट, 4तून 4 गेला 0 म्हणजे माझं उत्तर 0.01 असलं पाहिजे. 0.01, 0.01, 0.01 आहे का ऑप्शन मध्ये 0.01, 0.01 कुठंच दिसत नाही. आता 0 पॉईंट या शून्याला नाही बी घेतलं तरी चालेल म्हणजे 0.01 असं जिथं दिसेल ते आपला ऑप्शन असणार आहे. कुठं दिसते ऑप्शन नंबर 2. खतम. अगोदरचं 0 नाही बी लिहिलं तरी चालेल, अगोदरचं 0 नाही बी लिहिलं तरी चालेल. अशा पद्धतीने जमलं पाहिजे, अशा पद्धतीने जमलं पाहिजे आणि जमलं पाहिजे. चालतंय, जमायला लागलंय, मजा यायला लागली. तुम्ही जर उत्तर असं लिहिलं बघा 0.1 तर हे चूक आहे बरं का, हे उत्तर तुमचं बरोबर नाही. किंवा तुम्ही 0.1 हे पण चूक आहे, हेही चूक आहे, हेही चूक आहे. तुमचं उत्तर 0.01 किंवा 0.01 असं जरी असलं पाहिजे. पॉईंटच्या नंतर हा 0, या शून्याला खूप किंमत आहे. आपल्याला वाटतं पॉईंट नंतरच्या शून्याला काही किंमत नसती, पण हा जो शून्य आला पॉईंटच्या आणि 1च्या मध्ये त्या शून्याला खूप खूप आणि खूपच किंमत आहे. कळतं? चेतनचं बरोबर आलं होतं, वैभवचं आलं होतं. जमायला लागलाय, मजा यायला लागली, भारी व्हायले प्रश्न. चला सोडवा, याच्या नंतरचा सोडवा ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. आता तुम्ही सोडवलं कसं आणि त्याचं उत्तर कसं काढलं ते आपण पाहूयात पहिल्यांदा. ठीक आहे सर, आम्ही काय वेळ केला पाहिजे 10 गुणिले 5 दोन्ही 10, 10शी 0 हातचा आला 5 चोक 20, 20 आणि 21 भागिलेचे 5 जशास तसे, अधिकचे 6 जशास तसे, वजाचे 10 जशास तसे म्हणजे हा जो कंस होता याला सॉल्व्ह करून 210 निघलं. आता व्यवस्थित पहा, इथून पुढे मी करत असताना काय केलं पाहिजे 10 गुणिले या 5 न 210 ला भाग देत बसू नका. 210 भागिले 5 मी असं लिहिलं तर चालतं ना रे, अधिकचे 6 वजाचे 10 जशास तसे. चालतं की नाही चालतं मला एकदा कमेंट करून सांगा बरं. सर 10 गुणिले 210 भागिले 5 आहे, या 5 ने 210 ला भाग देत बसण्यापेक्षा, डोकं फोडत बसण्यापेक्षा मी याला असं लिहिलं 210 भागिले 5 लिहिलं. चालतं, काय हरकत आहे. भागाकार म्हणलं होतं भागाकारात लिहून टाकलं आणि याच्या सोबतच या 10चा गुणाकार आहे. तर मी स्मार्ट वर काय करतो सर 5 1 5, 5 2 10, 21 ची दुप्पट 42 म्हणजे 420 अधिक 6 वजा 10 म्हणजे 5 न 210 ला भाग द्यायला जास्त काही अवघड नाही, पण तेवढंच कॅल्क्युलेशन वाढतं ना. 5 चोक 20, 5 2 10, 42चा भाग चालू आहे. 42 गुणिले 10 करणार 420 येणार, काही वेगळं येणार नाही. पण इथं थोडस पाहण्याचा दृष्टिकोन, विचारण्याचा दृष्टिकोन किंवा सॉल्व्ह करण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे ते समजून सांगतो तुम्हाला. 420 मध्ये 6 मिळवले किती होतात 426 होतात आणि 426 मधून 10 गेले, 26तून 10 गेला तर किती राहतात 16 राहतात. या छोट्या छोट्या गोष्टी वजाबाकी करत बसू नका, नाही तर बऱ्याच जणांना सवय असते सर 426 वजा 10 मग हे असं 6 7 0 2तून 1 4 हे करत बसू नका. ही सवय मोडून टाका असेल तर.
लगेच पेन उचलायची लिहायची, पेन उचलायची लिहायची, कमी करायचं. राईट. कॅल्क्युलेशन हळूहळू हळूहळू आपलं फास्ट झालं पाहिजे. तर 416 हे आपलं उत्तर आलं पाहिजे. परफेक्ट परफेक्ट आणि परफेक्ट सर्वांना जमल. तुमच्यासाठी हा एक प्रश्न सोडवा सोडवा आणि सोडवा. 12 + 6 × 27 / 3 + 2 - 16 / 8 × 2 बरोबर किती येईल, किती येईल आणि किती येईल सांगायचं आहे. ठीक आहे. पहा मी सांगतो कशा पद्धतीने केलं पाहिजे. मला इथं काय दिसतं, गुणाकार आणि भागाकार जवळजवळ दिसतं. मग मी स्वतःहून त्याला ब्रॅकेट टाकून देतो. एवढ्याला एक सॉल्व्ह करून घेणार आणि ह्या एवढ्याला एक सॉल्व्ह करून घेणार. राईट. जेही ब्रॅकेट मधून उत्तर बाहेर येईल ते वजामध्ये येणार आहे, एवढं मला माहित आहे. तोपर्यंत हे 12 जसे असत तसे अधिक या ब्रॅकेटला मी असं लिहू शकतो का रे, 6 × 27 / 3. तर मी 3 ला असं इथं लिहितो. राईट. हे +2 वजा ब्रॅकेट या 16ला मी असं लिहू शकतो का, 16 / 8 × 2. राईट. तसं तर सोपं आहे हे गणित, जास्त काही अवघड नाहीये. पण जर मोठ्या मोठ्या संख्या आल्या तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही असा विचार करावा, त्यासाठी हे उदाहरण दिलेलं आहे. राईट. अशा पद्धतीने करून पाहायचा. चला करा आता, ब्रॅकेट सोडवा. सोडवलं. 3 × 1 = 3, 3 × 9 = 27, 9 × 7 = 54. म्हणजे या ब्रॅकेट मधून भेटले 54. हे अधिकच्या अगोदरचे 12 जसे असत तसे, हे +2 जसे असत तसे. राईट. वजा या ब्रॅकेट मधून काय भेटतं, 8 × 2 = 16, 2 × 2 = 4. राईट. वजा 4. हे आम्हाला समजलं पाहिजे. आता बस एवढं सॉल्व्ह करायचं, आपल्याला काही अवघड नाहीये. सर 54 मध्ये 12 मिळवले, 54 मध्ये 12 मिळवले 66, 66 आणि 2, 66 आणि 2 किती होतील रे, 68. 68 वजा 4, 68 वजा 4 किती, 6 वर 4. खतम खतम खतम. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. जमलाय जमलाय जमलाय. सर्वांना जमला असेल असं गृहीत धरूयात. आणि तुम्हाला हा एक प्रश्न मी होमवर्कला देतोय, HW ला देतोय. व्यवस्थित काढा. उद्याचं सेशन जे आपण घेणार आहोत त्या उद्याच्या सेशन मध्ये याच प्रश्नापासून आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे जास्त काही लोड घेऊ नका. हा प्रश्न मी समजून सांगणारच आहे, पण उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. उत्तर तुमच्या सगळ्याकडून अपेक्षित आहे. ठीक आहे. काही टेक्निकल अडचणीच्या नंतर हे सेशन बऱ्यापैकी झालं असेल असं गृहीत धरतो आणि संकल्पना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असेल असं गृहीत धरत आणि या सेशनमध्ये इथे थांबूयात. सर्वांना जय हिंद.